तर का म्हणता पोट्टेंनो, ह्या ॲक्सिडेंट कसा झाला तर मी सांगतो तुम्हाला. तर मला जायचं होतं कॉलेजला आणि हे म्हणे मी सोडून देतो म्हणे कॉलेजला, कारण मला पण पाणी आणायला जायचं म्हणे खाबा खेळायला. चल म्हणलं मी पण येतो म्हणलं तुमच्यासोबत. मी पण बसलो मग याच्या गाडीवर आणि मस्त गोष्टी करत निघालो. सरनी सांगितले होते जांबा आणचे म्हणे, ते जांबा आणले होते मी आणि बॅगेमध्ये ठेवले होते. बॅगमध्ये ठेवले होते तर सरांनी गाडीची चाबी दिली, जा म्हणे जांबा घेऊन जा म्हणे. मग काय जांबा घेतले आणि सरच्या गाडीवर आलो. मस्तपैकी लॉक वगैरे पडला, सरची गाडी एकदम टाईटमध्ये गाडीमध्ये ठेवले. तर ह्या पोट्ट्याचे रेमान जे मी गाडी चालवतो म्हणे, अबे चाल म्हणलं आपण नंतर म्हणलं प्रॅक्टिकल व्हायचे म्हणलं चेक आपलं. तर ह्या मॅडम जेवढं आलो आम्ही प्रॅक्टिकल करून घेतलं आमच्या फिजिक्सचे चेक. ह्या पोट्ट्याने आणले होते बाई संत्र खाल्ले लॅबमध्ये. घे म्हणे खा म्हणे बाई. मी म्हणलं मी नाही खात म्हणलं, तुम्हीच खा म्हणलं. पोट्टी ते मस्त गपर गपर खात होती. हे पोट्टे मस्त लॅबमध्ये गाणे ऐकू ऐकू अभ्यास करत होते बाई. मॅडमला पाठवलं मग आम्ही तिथे त्याच्याजवळ पाठवलं. आमचे रेमान ते इतके जगले होते भाई, एक नंबर खुशी झाली ती आम्हाला. मस्त अड्या जगले होते यायच्या तर. आणि मग काय लॅबमध्ये मस्त चाय वगैरे आणला आम्ही, चाय वगैरे पिला. तर हे पोट्टी मस्त बिस्किट खात होती. म्हणलं जाऊ दे म्हटलं. मग काय मित्र भेटला आम्हाला, चौकीवर गेलो आम्ही. तर मित्राचा प्लॅन बनला, चाल म्हणे आपण वडापाव खाऊ म्हणजे वडापाव खायला गेलो. साला मस्तपैकी आम्ही दाबून वडापाव घेऊन घेतले नाही नाही म्हणतले. आणि ह्या पोट्टा साला जेरी बुडी मस्त 2-2 वडापाव खाऊन राहिला नाही नाही म्हणतले. एकटाच माणूस 2 खाऊन राहिला. साले काही वाटतं का वाटतं माहीत नाही. साला नाही नाही म्हणता मस्त मस्त स्टूर पण घेतले आणि गप्पा गप्पा. मग आमचा विचार झाला बाई, म्हणलं चला म्हणलं आपण जाऊ म्हटलं घरी. घरी आल्यानंतर माहीत पडलं मित्राचा फोन आला, चाल म्हणे आपल्याला पार्सल आला म्हणे, पार्सल आणायला जायचं नाही. तर आम्ही पोहोचलो कोराडेमध्ये. कोराडेहून आम्हाला अजून 2 किलोमीटर जायचं होतं पांजऱ्याला पार्सल आलं होतं. मग पार्सलच्या दुकानात गेलो, तिथून घेतलं आम्ही पार्सल वगैरे घेतलं आणि पार्सल घेऊन आम्ही निघालो. मग भाई कोराडेमध्ये आलो. कोराडे मंदिरमध्ये याईनं भेल घेतला आणि मी घेतली मॅगी. काहून? कारण आपल्याला मॅगी बहुत पसंत आहे भाई. मग त्या पोट्टा मस्त गुपरपुरा असे म्हणे माई माल सोडून गेले म्हणे, पा म्हणे माल. म्हणलं ठीक आहे म्हणलं करून दे म्हणलं. तेवढंच आम्ही येत होतो घराकडे, तिथे ॲक्सिडेंट झाला दिसला, ट्रकवाल्याने ठोकलं. तर म्हणतो भाऊ आरामात चालवत जा रे गाडी.